नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संसदेचा पुढचा भाग आपण आता बघूया। सभापती आणि उपसभापती यांच्या बाबतीतल्या काही परंपरा म्हणजे कन्व्हेन्शन्स। ओके, कन्व्हेन्शन्स काय आहेत सभापती आणि उपसभापती यांच्या पदाच्या बाबतीत। सुरुवातीला सभापती आणि उपसभापती हे साधारणतः सत्ताधारी पक्षाचेच असत, कारण साहजिक आहे सभापती आणि उपसभापती दोघांच्या निवडणुका कशा घेतल्या जातात, त्या सभागृहाचे जे सदस्य असतात ते सभापती आणि उपसभापतींची निवड करतात। व साहजिक आहे की जी रुलिंग पार्टी असते म्हणजे सत्ताधारी पक्ष असतो त्याचं बहुमत असतं, त्याच्यामुळे सभापती आणि उपसभापती हे दोन्हीही नॉर्मली सत्ताधारी पक्षाचे असू शकतात, राईट, आणि तसे असायचे। पण पंडित नेहरूंनी आपल्या दूरदृष्टीचं उदाहरण देत 1956 मध्ये त्यांचे विरोधी म्हणजे काँग्रेसमध्ये नसलेले शिरोमणी अकाली दल याचे एक नेते होते, आणि असे नेते की जे स्वतः पंडित नेहरूंवर अत्यंत तीव्र टीका करत असत, असे सरदार हुकुम सिंग होते। म्हणजे एकतर ते काँग्रेसचे नव्हते, नंबर 1, नंबर 2 अजून ते पंडित नेहरूंचे टीकाकार होते। अशा माणसाला पंडित नेहरूंनी 1956 मध्ये स्वतः उपसभापती पदासाठी त्यांचं नाव सुचवलं। पंडित नेहरूंनी ही जी असते बॅलन्स्ड जी राजकीय मंडळी असते, दूरदृष्टी असलेली राजकीय मंडळी असते, किंवा ज्यांच्या दृष्टीने लोकशाही किंवा संसद हे केवळ सत्ताधारी पक्षाची एकाधिकारशाही नाही, तर सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आणि पॉलिटिकल फील्डमध्ये कुठलीही तीव्र भाषेचा वापर न करता अतिशय सौम्यपणे व्यवस्थित सगळ्यांना घेऊन चालण्याची जी दूरदृष्टी असते ती ही दूरदृष्टी दाखवत पंडित नेहरूंनी 1956 मध्ये सरदार हुकुम सिंग यांना उपसभापती केलं किंवा त्यांचं नाव सजेस्ट केलं। अशा पद्धतीने लोकशाहीमध्ये विरोध हा फक्त विचारांचा असतो आणि विरोधी विचारसरणीच्या नेत्यांना सुद्धा मानाने वागवायचं असतं, याचा आदर्श त्यांनी घालून दिला। आता 11वी लोकसभा 1996 यापासून सर्वसंमतीने असं ठरवण्यात आलं की सभापती हे सत्ताधारी पक्षाचे असतील आणि उपसभापती हे विरोधी पक्षाचे असतील। ओके, 11वी लोकसभा 1996 याच्यामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांनी मिळून सर्वसंमतीने एकत्रितरित्या असं ठरवलं की सभापती हे सत्ताधारी पक्षाचे असतील आणि उपसभापती हे विरोधी पक्षाचे असेल, म्हणजे जे सत्तेत नाहीत अशा कुठल्याही विरोधी पक्षाचे असतील असं ठरलं। आणि ही परंपरा 2019 पर्यंत सुरू राहिली। ओके, 96 पासून 2019 पर्यंत। मात्र आता बघा, आपण लास्ट बघू, उदाहरणार्थ 15वी लोकसभा होती ही कधी 2009 ते 2014, म्हणजे ज्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते त्यावेळी सभापती, आता यावेळी काँग्रेसचं राज्य होतं म्हणजे मग सभापती कोणाचा असणार, काँग्रेसचा असणार, सत्ताधारी पक्षाचा। तर मीरा कुमार या सभापती होत्या, काँग्रेसच्या होत्या, आणि उपसभापती कोणाचा असणार तर विरोधी पक्षाचा। तर करिया मुंडा हे त्यावेळी भाजप म्हणजे भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षात होते, तर त्यांचे करिया मुंडा हे उपसभापती होते। नंतर 16वी लोकसभा 2014 ते 19 म्हणजे जेव्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं त्यावेळी सुद्धा ही परंपरा एकदा पाळली गेली। सुमित्रा महाजन या बीजेपीच्या सभापती होत्या, कारण आता बीजेपी सत्तेत होती, मग उपसभापती ही दुसऱ्याला असला पाहिजे म्हणून एम थंबीदुराई हे AIADMKचे नेते होते, सभासद होते, त्यांना उपसभापती केलं। मात्र 17वी लोकसभा 2019 ते 24 याच्यापासून ही परंपरा खंडित झालेली आहे। खंडित अशी झालेली आहे की आता ओम बिर्ला हे बीजेपीचे सभापती आहेत, ऑब्व्हियसली, कारण बीजेपी रुलिंग पार्टी आहे, त्याचे हे सभासद आहेत, त्यांचे हे ओम बिर्ला जे आहे ते सभापती आहेत। मात्र 2019 पासून आजतागायत उपसभापती पद हे वॅकंट आहे, म्हणजे त्याची निवडणूकच घेण्यात आलेली नाही। ओके, या संदर्भाने हे बघा 2019 साली 17वी लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर उपसभापती निवडणूकच घेण्यात आलेली नाही। आणि आता उपसभापतींच्या निवडणूक आणि त्याची तारीख हे कोण ठरवतं, सभापती ठरवतात, राईट, आपल्याला माहित आहे, कारण तोपर्यंत सभापतींची निवड झालेली असते, त्यामुळे ते ठरवतात की उपसभापती पदाची निवडणूक कधी घेण्यात येईल।
आणि राज्यघटनेमध्ये असा उल्लेख आहे की लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर लवकरात लवकर सभापतींची निवडणूक झाली पाहिजे. हे कशात आहे? राज्यघटनेत नमूद आहे. आणि राज्यघटनेमध्ये वापरला गेलेला शब्द आहे शाल, मे नाही. आपण याच्यापूर्वी पण एका रेफरन्समध्ये बघितलेलं की जिथे शाल हा शब्द असतो ते कंपल्शन असतं की हे असं झालंच पाहिजे, आणि मे असतं त्याच्यामध्ये की असं करावं असं असतं, म्हणजे कंपल्शन नसतं. पण या बाबतीत शाल हा शब्द आहे आणि त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका देखील दाखल केली गेलेली आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे आणि काही राज्य आहेत की ज्याच्यामध्ये विधानसभांमध्ये उपसभापतीची निवडणूक झालेली नाही, अशा काही राज्यांना सुद्धा आणि केंद्र सरकारला सुद्धा या बाबतीत विचारणा केली गेलेली आहे की तुम्ही उपसभापतीची निवडणूक का घेतलेली नाही. ओके, अर्थात हे सगळं पेंडिंग आहे आणि त्याच्यातनं सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं वगैरे हा पुढचा भाग आहे. हे फक्त फॅक्ट्स असे आहेत. ओके, राईट. तर ही परंपरा आपण बघत होतो. ओके, त्याच्यात ती परंपरा आता इथे खंडित झालेली. सभापती व उपसभापतींना, अर्थात याच्या बाबतीत सरकारचं काय म्हणणं आहे, रफली जे मी पेपरमध्ये वाचलेलं आहे की ऑलरेडी सभापतींचं पॅनल असतं, त्याच्यामुळे उपसभापतीची काही गरज नाही आणि उपसभापतीची निवडणूक न झाल्यामुळे कुठलंही काम अडलेलं नाही असं म्हणणं आहे सत्ताधारी पक्षाचं. एनिवेज तो सर्वोच्च न्यायालयामध्ये तो आता जे काही होईल ते होईल. सभापती आणि उपसभापतींना आपले पद ग्रहण करताना कोणतीही विशेष प्रतिज्ञा घ्यावी लागत नाही. जसं नवीन जो सभासद निवडून येतो लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये त्यांना शपथ घ्यावी लागते निष्ठेची आणि गोपनीयतेची. तर ऑलरेडी जे सभापती आणि उपसभापती होतात ते ऑलरेडी सभासद असतातच, म्हणजे MP असतातच ते, बरोबर. म्हणजे त्यांनी MP साठीची शपथ घेतलेलीच असते. त्याच्या व्यतिरिक्त सभापती आणि उपसभापती म्हणून अशी काही स्वतंत्र कुठली शपथ त्यांना घ्यावी लागत नाही. ओके, सभापती आणि उपसभापतीचा पदाचा थोडासा इतिहास आपण बघू. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 म्हणजे कोणते? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा. कधी? 1919. म्हणजे मॉन्टेग्यू आणि चेम्सफोर्ड यांच्या ज्या सुधारणा होत्या त्या अल्टिमेटली कोणत्या फॉर्ममध्ये आल्या? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 मध्ये. याच्यानुसार 1921 मध्ये पहिल्यांदा ही पदे निर्माण केली गेली. म्हणजे या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 किंवा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा यांच्यामध्ये सभापती आणि उपसभापतींचा उल्लेख होता. ओके, आणि त्याच्यानुसार पहिल्यांदा 1921 मध्ये ही पदं निर्माण केली गेली. त्यावेळी या पदांची नावे काय होती? अध्यक्ष म्हणजे प्रेसिडेंट आणि उपाध्यक्ष म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट अशी होती. म्हणजे त्यावेळी नावं स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर अशी नव्हती. कन्सेप्ट आली 1921 मध्ये, पण नावं मात्र वेगळी होती. नावं काय होती? अध्यक्ष म्हणजे प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे उपाध्यक्ष. स्पीकर, डेप्युटी स्पीकर अशी नावं नव्हती. 1930 पूर्वी केंद्रीय कायदेमंडळाच्या बैठकींचे अध्यक्षपद स्वतः गव्हर्नर जनरल भूषवित असे. ओके, म्हणजे पूर्वी नाही, 1920 पूर्वी पाहिजे हे. ठीक आहे, म्हणजे या सुधारणा येण्याच्या आधी, ओके, या सुधारणा येण्याच्या आधी म्हणजे 1921 मध्ये ही अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची पदं निर्माण करण्याच्या आधी गव्हर्नर जनरल स्वतःच अध्यक्षपद भूषवायचा. त्याच्यामुळे सभापती, उपसभापती किंवा अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची गरजच नव्हती. 1921 मध्ये 1919च्या कायद्यानुसार पहिल्यांदा ही पदं निर्माण केली गेली. 1921 मध्ये फ्रेडरिक व्हाईट यांचे अध्यक्षपदी तर सच्चिदानंद सिन्हा यांची उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. म्हणजे 1921 मध्ये जेव्हा पहिल्यांदा ही पदं तयार झाली, त्यांची नावं काय होती मात्र त्यावेळी? अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, म्हणजे प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट. तर प्रेसिडेंटपदी फ्रेडरिक व्हाईट यांची नेमणूक झाली आणि सच्चिदानंद सिन्हा यांची उपाध्यक्षपदी नेमणूक झाली. ही नेमणूक मात्र गव्हर्नर जनरलने केलेली होती, म्हणजे निवडणुकीने नव्हे. आता निवडणुकीने होतं, पण ज्या पहिल्यांदा ही झाली होती 1921 मध्ये फ्रेडरिक व्हाईट आणि सच्चिदानंद सिन्हा अध्यक्ष उपाध्यक्ष,
ही गव्हर्नर जनरलने नॉमिनेट केले होते मेंबर्स, अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून निवडणुकीने झाले नव्हते. म्हणजे थोडक्यात काय की स्वातंत्र्यापूर्वी काळाचाही विचार केल्यास केंद्रीय कायदे मंडळाचे पहिले अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे फ्रेडरिक व्हाईट आणि सच्चिदानंद सिन्हा होते. म्हणजे जेव्हापासून ही पदं निर्माण झाली म्हणजे 1921 मध्ये, तेव्हापासून जर विचार केला तर पहिले अध्यक्ष होते फ्रेडरिक व्हाईट आणि पहिले उपाध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा. ओके. 1925 मध्ये केंद्रीय कायदे मंडळाचे पहिले भारतीय व पहिले निवडणुकीद्वारे बनलेले अध्यक्ष म्हणजे विठ्ठलभाई पटेल होते. कारण पहिल्यांदा ही जी होती ही नेमणूक होती, निवडणुकीने नव्हती. 1925 मध्ये पहिल्यांदा निवडणुकीने, ओके, पहिल्यांदा निवडणुकीने अध्यक्ष करण्यात आले आणि ते पण भारतीय झाले. ते कोण होते? विठ्ठलभाई पटेल. कारण पहिल्यांदा जे फ्रेडरिक व्हाईट होते हे भारतीय नव्हते आणि प्लस ते निवडणुकीने नव्हते केले गेलेले, तर गव्हर्नर जनरलच्या नेमणुकीने केले गेले होते. 1925 मध्ये केंद्रीय कायदे मंडळाचे पहिले भारतीय आणि पहिले निवडणुकीने करण्यात आलेले अध्यक्ष म्हणजे विठ्ठलभाई पटेल. ओके, राईट. आता 1935चा कायदा. 1935च्या कायद्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही नावे चेंज केली गेली आणि ती सभापती आणि उपसभापती म्हणजे स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर ही नावे देण्यात आली. ओके. म्हणजे 1935च्या कायद्याने ही नावे बदलून कोणती नावे? अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही नावे बदलून म्हणजे प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट ही नावे बदलून त्यांना सभापती आणि उपसभापती, स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर ही नावं देण्यात आली. मात्र 1935च्या कायद्यातील केंद्रीय कायदे मंडळाशी संबंधित भागाची अंमलबजावणी झालीच नाही आणि त्याच्यामुळे जुने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही नावे 1947 पर्यंत तशीच राहिली. म्हणजे 1935चा जो कायदा करण्यात आला त्याच्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष ही नावं बदलून स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर म्हणजे सभापती आणि उपसभापती ही नावं तर करण्यात आली, पण 1935चा जो फेडरल पार्ट होता, कायद्याचा फेडरल पार्ट होता म्हणजे केंद्रीय कायदे मंडळाशी संबंधित पार्ट होता, हा कधी अस्तित्वात येऊच शकला नाही आणि त्याच्यामुळे अस्तित्वात न आल्यामुळे ही नवीन नावं सभापती उपसभापती ही पण अस्तित्वात आली नाही आणि त्याच्यामुळे 47 पर्यंत म्हणजे स्वातंत्र्याचा कायदा होईपर्यंत जुनीच जी नावं होती अध्यक्ष उपाध्यक्ष हीच कंटिन्यू राहिली. पण मात्र जर विचारलं गेलं की कोणत्या कायद्याद्वारे अध्यक्ष उपाध्यक्ष ही नावे बदलून सभापती उपसभापती ही नावं करण्यात आली, तर त्याचं उत्तर असेल 1935चा कायदा. राईट. आता बघा 1947 मध्ये जो कायदा झाला त्याच्याने स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. त्याच्यापूर्वी घटना समिती तयार झालेली होती बघा, बरोबर, कॅबिनेट मिशन प्लॅनच्या नुसार. ही जी घटना समिती तयार झाली होती तिचं सभापती पद ग वा मावळणकर यांच्याकडे होतं. ग वा मावळणकर, जी व्ही मावळणकर. कशाची? घटना समितीचे सभापती. आता आपण आधीच पाहिलेलं की हीच घटना समिती हंगामी संसद म्हणून पण काम करत होती, कारण घटना समिती हे घटना तयार करण्याचं काम करत होती घटना समिती म्हणून. आणि त्याचवेळी तेच लोक ज्यावेळी घटना समिती म्हणून काम करत नव्हते त्यावेळी संसद म्हणून काम करत होते. राईट. सो घटना समितीचे सभापती जी व्ही मावळणकर होते आणि जेव्हा ती घटना समिती हंगामी संसद म्हणून काम करत होती तेव्हा हंगामी संसदेचं सभापतीपद देखील मावळणकर यांच्याकडे होतं. ओके, जी व्ही मावळणकर यांच्याकडे. ओके. आणि 1952 मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या, ऍक्च्युली आता ही जी होती ही घटना समिती आणि हंगामी संसद ही त्या कॅबिनेट मिशन प्लॅनच्या नुसार होती, पूर्वीच्या निवडणुकांनुसार. स्वतंत्र भारतामध्ये पहिल्यांदा निवडणुका कधी झाल्या? 1952 मध्ये. आणि 1952 मध्ये निवडणुका झाल्यानंतर पहिल्या लोकसभेचे सभापती देखील मावळणकर हेच होते. म्हणजे घटना समितीचे सभापती पण तेच होते. त्याच्यानंतर तीच घटना समिती हंगामी संसद म्हणून काम करत होती, त्याचे पण तेच होते सभापती. आणि 1952 मध्ये जेव्हा स्वतंत्र भारताच्या निवडणुका झाल्या आणि नवीन संसद अस्तित्वात आली निवडणुकीने, त्याचे देखील सभापती हे मावळणकरच होते. म्हणजे 1946 ते 1956
अशी सलग 10 वर्षे जी व्ही मावळणकर हे सभापती होते. ओके, राईट. मग ही जी पहिली लोकसभा होती कधी 1952 मध्ये अस्तित्वात आलेली, हिचे सभापती तर जी व्ही मावळणकर होते आपल्याला माहित आहे. मग उपसभापती कोण होते? सो पहिल्या लोकसभेचे उपसभापती हे M.A. अय्यंगार हे होते. कोण? M.A. अय्यंगार. ठीक आहे, M.A. अय्यंगार. हा लक्षात ठेवा. म्हणजे स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते? सभापती तर ग.वा. मावळणकर होते, उपसभापती हे M.A. अय्यंगार होते. ओके. आता सभापतींचं पॅनल. लोकसभेच्या नियमानुसार लोकसभेचे सभापती हे लोकसभेच्या सभासदांमधून 10 जणांची सभापतींच्या पॅनलमध्ये नियुक्ती करतात. ओके. सभापती काय करतात की जी लोकसभा आहे, लोकसभेतले कुठले तरी 10 जण निवडतात आणि या 10 जणांचं मिळून एक पॅनल तयार करतात, त्याला सभापतींचं पॅनल म्हणतात. ओके. आणि जेव्हा सभापती किंवा उपसभापती अनुपस्थित असतील तर या पॅनल मधल्या कोणत्याही सदस्याला सभापती किंवा उपसभापतींचे काम पाहता येते. म्हणजे एखाद्या वेळी सभापती पण उपस्थित नसले, आता नॉर्मली सभापती उपस्थित नसले तर उपसभापती काम पाहतात सभापतींचं. उपसभापती पण नसले तर मग हे 10 जणांचं पॅनल असतं, या 10 जणांच्या पॅनल मधल्या एकाला सभापती किंवा उपसभापतीचं काम पाहता येतं. असे काम पाहताना त्या सभासदाला सभापती आणि उपसभापतींचे सर्व अधिकार प्राप्त होतात ऑब्व्हियसली. आणि याच्यापूर्वी आपण बघितलेलं आहे बघा की जेव्हा उपसभापती हा सभापतीचं काम बघतो त्यावेळी त्यांना सभापतींचे सगळं अधिकार प्राप्त होतात. आणि जेव्हा सभापती पण नसतील, उपसभापती पण नसतील आणि त्यावेळी या सभापतींच्या पॅनलमधली एखादी व्यक्ती सभापती म्हणून काम बघत असेल तर त्या व्यक्तीला त्यावेळी सभापती पदाचे सर्व अधिकार प्राप्त होतात. आणि पॅनल मधला सदस्यही उपलब्ध नसेल तर लोकसभा आपल्या सभासदांपैकी एकाची तात्पुरती निवड सभापती म्हणून करतात. समजा पॅनल मध्ये पण कोणी अवेलेबल नाही, मग लोकसभेचे सभासद जे तेव्हा उपस्थित असतील ते आपल्यातल्याच एकाची तात्पुरती नेमणूक करतात सभापती म्हणून. वरील पॅनलची व्यवस्था ही फक्त सभापती किंवा उपसभापतींच्या अनुपस्थितीसाठी आहे, ॲब्सेन्स, रिक्त पदासाठी नाही. बघा दोघांमध्ये फरक आहे. म्हणजे जर सभापती किंवा उपसभापतीची निवडच झालेली नसेल तर पॅनल मधलं कोणी काम करणार नाही. निवडणूकच झालेली नसेल, व्हॅकंट असतील त्या जागा, रिक्त असतील तर हे सभापतींचं पॅनल चालणार नाही. सभापती किंवा उपसभापती आहेत म्हणजे त्यांची जागा भरलेली आहे, कोणतरी आहे सभापती उपसभापती, पण ते अनुपस्थित आहेत, हजर नाहीत, तरच पॅनल मधल्या व्यक्तीची त्याच्यासाठी नेमणूक केली जाते, अन्यथा नाही, रिक्त पदासाठी नाही. जर सभापती किंवा उपसभापतींचं पद रिक्त असेल म्हणजे कोणाची निवडच झालेली नसेल तर पॅनल काम करत नाही. अशा वेळी राष्ट्रपतींनी नेमणूक केलेला लोकसभेचा सभासद सभापतीचं काम बघतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, हे लक्षात ठेवा. जर सभापती उपसभापतींची निवड झालेली आहे, म्हणजे सभापती आहेत, समजा X हे सभापती आहेत, Y हे उपसभापती आहेत, अशा वेळी जर X आणि Y दोघं गैरहजर असतील तर समजा ABCDEFGHI असे 10 जण आहेत पॅनलमध्ये, तर यांच्यापैकी कोणतरी पॅनलमध्ये काम करेल, यांच्यापैकी कोणतरी एक जण सभापती किंवा उपसभापती म्हणून काम करेल. आणि पॅनलमधलं पण कोणी उपलब्ध नसेल तर लोकसभेचे सभासद त्यावेळी उपस्थित असलेले स्वतःच एकाला कोणाला तरी सभापती करतील. मात्र जर X आणि Y किंवा कोणाचीही सभापतीपदी नेमणूकच झालेली नसेल, निवडच झालेली नसेल, सभापतीचं इलेक्शनच झालेलं नसेल तर हे पॅनल काम करणार नाही. तर मग राष्ट्रपती ज्यांची नेमणूक करतील एखाद्याची तात्पुरती, ते लोकसभेचे सभापती म्हणून काम पाहतील जोपर्यंत निवडणुका होत नाही तोपर्यंत. कोणाच्या निवडणुका? सभापती उपसभापतींच्या. हा फरक लक्षात ठेवा. ओके, राईट. अशा रिक्त पदांच्या जागा जितक्या लवकर शक्य असतील तितक्या लवकर भरल्या पाहिजेत असं राज्यघटनेत नमूद केलेलं आहे. आपण आधी बघितलं की तो आता सर्वोच्च न्यायालयात पण हे गेलेलं आहे की तुम्ही उपसभापतीची निवडणूक का घेत नाही म्हणून.
मात्र किती लवकर याची कोणतीही मुदत दिलेली नाही. ॲज सून ॲज पॉसिबल. पण म्हणजे किती दिवसाच्या आत हे मात्र कुठे लिहिलेलं नाही. ॲज सून ॲज पॉसिबल असं म्हटलेलं आहे. जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर. म्हणजे किती ते म्हटलेलं आहे. म्हणून तुम्ही बघा, आपण हा ॲज सून ॲज पॉसिबलचा इश्यू एका ठिकाणी पण बघितला होता की जो महाराष्ट्रातला पेच प्रसंग होता, महाराष्ट्रात जी शिवसेनेमध्ये फूट पडली, तर त्याच्यामध्ये जो शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या बाबतीतली जी अपात्रतेचा निर्णय होता, तो अपात्रतेचा निर्णय सभापतींनी जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर घ्यावा असं राज्यघटनेत नमूद आहे. पण म्हणजे कधी घ्यावा, 10 दिवसात, 15 दिवसात, 1 महिन्यात, 6 महिन्यात कुठे लिहिलेलं नाही. म्हणून ते सर्वोच्च न्यायालयाला इंटरफरन्स करावा लागला की तुम्ही इनडेफिनेटली हे लांबवू शकत नाही. आधी मुदत दिली होती 30 डिसेंबर, नंतर 10 जानेवारी या पद्धतीने. सो हे ॲज सून ॲज पॉसिबल असं अनेक ठिकाणी दिलेलं नाही. इथे सुद्धा दिलेलं नाही की सभापती किंवा उपसभापतींच्या ज्या व्हॅकंट जागा आहेत त्या लवकरात लवकर भराव्यात असं म्हटलं. पण लवकरात लवकर म्हणजे किती ते दिलेलं नाही. आणि त्याच्यामुळे आपण बघितलं की 17व्या लोकसभेमध्ये म्हणजे 19 ते 24च्या लोकसभामध्ये उपसभापती पदाची निवडणूक झालेलीच नाहीये. ओके, आता राज्यसभेच्या उपसभापतींचं पॅनल आपण जे पाहिलं आता ते लोकसभेच्या सभापतींचं पॅनल बघितलं. ओके, लोकसभेच्या सभापतींचं पॅनल बघितलं. तसं राज्यसभेच्या उपसभापतींचं पॅनल असतं. मग राज्यसभेमध्ये पण उपाध्यक्षांचं रादर उपसभापती आणि राज्यसभेमध्ये उपाध्यक्ष. मग अध्यक्षांचं पॅनल का नसतं? याचं कारण म्हणजे की राज्यसभेमध्ये जे अध्यक्षपद असतं ते पदसिद्धपणे उपराष्ट्रपतींकडे असतं. आपल्याला माहित आहे की देशाचे उपराष्ट्रपती हे पदसिद्धपणे राज्यसभेचे अध्यक्ष असतात आणि त्याच्यामुळे तिथे पॅनलचा संबंधच नसतो. जे काही पॅनल असतं ते पॅनल हे उपसभापतींसाठी असतं किंवा उपाध्यक्षांसाठी असतं आणि त्याची प्रोसेस सगळी लोकसभेसारखीच असते. बाकी सगळ्या गोष्टी लोकसभेसारख्या त्याला लागू होतात. ओके, राईट. आता प्रोटेम सभापती किंवा याला इंग्लिशमध्ये म्हणतात स्पीकर प्रोटेम, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्यावर प्रश्न विचारले जातात आणि तुम्हाला हे क्लिअर माहिती पाहिजे. बघा, जेव्हा एखादी लोकसभा विसर्जित होते त्यावेळी त्या लोकसभेचे सभापती आपल्या पदावर कायम राहतात. हे आपण बघितलंय की लोकसभा ज्यावेळी विसर्जित होते त्यावेळी सभापती तसेच्या तसे राहतात. लोकसभा विसर्जित होऊन जाते पण सभापतींचं पद तसंच राहतं. जे सभापती असतील ते कंटिन्यू करतात. कधीपर्यंत कंटिन्यू करतात? नवीन लोकसभा अस्तित्वात येऊन त्या लोकसभेच्या पहिल्या बैठक होण्याआधीपर्यंत ते कंटिन्यू करतात. ओके, आणि ती लोकसभेची पहिली बैठक होण्याआधी जुने सभापती राजीनामा देतात. हे लक्षात ठेवा, पहिल्या बैठकीनंतर नव्हे, नवीन लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर तिच्या पहिल्या बैठकीच्या आधीच जुने सभापती राजीनामा देतात. मग आता नवीन लोकसभा अस्तित्वात आलेली आहे, तिची पहिली बैठक अजून व्हायची आहे पण मागच्या सभापतींनी राजीनामा दिलाय. आता पहिल्या बैठकीसाठी सभापती आहेत का? नाहीत. आधी ज्यांनी राजीनामा दिलाय आणि आता पहिली बैठक बोलवायची आहे. म्हणून राष्ट्रपती हे लोकसभेच्या सभासदांपैकी शक्यतो सर्वात वरिष्ठ सभासदाची प्रोटेम सभापती म्हणून नियुक्ती करतात. मग काय करतात राष्ट्रपती की बाबा आता नवीन सरकार बनणार आहे, पहिली बैठक होणार आहे किंवा नवीन संसद, सरकार हा पुढचा भाग झाला, नवीन संसद आता अस्तित्वात येते आहे, पहिली बैठक आहे. जुन्या संसदेचे जे सभापती होते त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि आता पहिली बैठक बोलवायची आहे. तर या पहिल्या बैठकीचं सभापतीपद कोण भूषवेल? त्याच्यासाठी राष्ट्रपती त्या लोकसभेतल्या एका सभासदाला आणि शक्यतो नाही म्हणजे वरिष्ठच सभासदाला, जे सर्वात वरिष्ठ असतील वयानुसार, त्यांना प्रोटेम स्पीकर म्हणून नॉमिनेट करतात आणि त्यांना शपथ देतात राष्ट्रपती भवनामध्ये. ओके, तर असे जे तात्पुरते बनतात सभापती ते नॉर्मली वरिष्ठ असतात, सभागृहातले वरिष्ठ सभासद असतात सगळ्यात. यांना प्रोटेम स्पीकर म्हणून राष्ट्रपती नियुक्ती करतात. अशा प्रोटेम सभापतींना राष्ट्रपती स्वतः शपथ देतात
कारण काय, लोकसभा अजून अस्तित्वात आलीच नाहीये, पहिली बैठक व्हायची आहे. मग अशी त्यांना दिली गेली एकदाची, ती राष्ट्रपती भवनामध्ये त्यांना ती शपथ दिली जाते. ते काय असतात, स्पीकर प्रोटेम, म्हणजेच प्रोटेम स्पीकर. तर असे प्रोटेम सभापती नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवतात. आता प्रोटेम स्पीकरची पण नेमणूक झाली, शपथ दिली गेली, मग पहिली बैठक सुरू होते लोकसभेची. आणि ती जी पहिली बैठक असते त्या पहिल्या बैठकीचं अध्यक्षपद कोण भूषवतात, हे प्रोटेम स्पीकर म्हणजे प्रोटेम सभापती. आणि त्यांना तेवढ्या काळापुरतं सभापती पदाचे सर्व अधिकार त्यांच्याकडे असतात. ते काय 2 कामं पार पाडतात हे प्रोटेम स्पीकर. पहिलं म्हणजे लोकसभेचे जे नवीन सभासद असतात त्यांना शपथ देणे. पहिली गोष्ट असते, जेव्हा लोकसभा अस्तित्वात येते तेव्हा पहिल्यांदा ती शपथ दिली जाते लोकसभेच्या खासदारांना. ती शपथ कोण देतं, हे प्रोटेम स्पीकर देतात. आणि दुसरं म्हणजे नवीन लोकसभेच्या नवीन सभापतींची निवडणूक पार पाडणे. सगळ्या सभासदांना शपथ दिली, झालं, आता लोकसभा अस्तित्वात आली. मग सगळे मिळून सभापतींची निवड करतात. म्हणजे प्रोटेम सभापती हे राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले असतात ना. आता रेग्युलर सभापतींची निवडणूक झाली पाहिजे, म्हणजे रेग्युलर सभापतीची निवडणूक होते. ती निवडणूक कोणाच्या अध्यक्षतेखाली होते, हे प्रोटेम सभापतींच्या अध्यक्षतेखाली होते. आणि जेव्हा नवीन सभापती मग मिळतात निवडणुकीने, मग प्रोटेम सभापतींचं काम संपतं, कारण आता रेग्युलर सभापतींची निवड झालेली आहे. ओके, तर अशा पद्धतीने ही 2 कामं प्रोटेम सभापती करतात. आणि नवीन नियमित सभापतींची निवड झाल्या प्रोटेम सभापतीपद संपुष्टात येतं. थोडक्यात काय की प्रोटेम सभापतीपद हे एका लोकसभेपासून दुसऱ्या लोकसभेपर्यंतच्या संक्रमण काळातले तात्पुरते पद असते. क्लिअर, ट्रान्झिशन. एक जुनी लोकसभा विसर्जित झालेली आहे आणि नवीन लोकसभा अस्तित्वात येते आहे, यांच्यातला जो संक्रमण काळ असतो त्या काळात हे प्रोटेम स्पीकर काम करतात. आता संसदेचं सचिवालय. लोकसभा राज्यसभा यांना स्वतःचं स्वतंत्र सचिवालय कर्मचारी गण दिलेला असतो, कारण जे सगळं कामकाज बघायचं असतं लोकसभा राज्यसभेचं, तर संपूर्ण सचिवालय लागतं त्यांना. म्हणजे फुल फ्लेज स्टाफ असतो, स्टाफ ऑफिसर्स वगैरे सगळं. यातली काही पदं दोन्ही सभागृहांसाठी सामायिक असू शकतात. म्हणजे काही अशी पदं असतात की ते लोकसभेसाठी पण काम करतात आणि राज्यसभेसाठी पण काम करतात. पण बाकी मेजॉरिटी हा लोकसभेला डेडिकेटेड सचिवालय असतं, राज्यसभेला पण त्यांचं डेडिकेटेड सचिवालय असतं. सचिवालयाच्या प्रमुख पदी सेक्रेटरी जनरल असतात. सेक्रेटरी जनरल. ओके, सो सचिवालयाचे ते प्रमुख कोण असतात, प्रमुख पद ते सेक्रेटरी जनरल. त्यांची नेमणूक सभागृहाचे अध्यक्ष म्हणजे सभापती आणि राज्यसभेचे अध्यक्ष हे करतात. म्हणजे लोकसभेच्या बाबतीत सभापती आणि राज्यसभेच्या बाबतीत अध्यक्ष हे सेक्रेटरी जनरलची नेमणूक करतात. आणि कर्मचारी जे असतात त्यांची नेमणूक व सेवा शर्ती हे संसद ठरवतं. म्हणजे ते डेडिकेटेड ते केडरच असतं एक. जसं IAS, IPS, IRS, अजून स्टेट सर्व्हिसेस, पोस्ट, रेल्वे, अमुक डमुक अशा सगळ्या वेगवेगळ्या सेवा असतात, तशा या सचिवालयाची पण वेगळी सेवा असते. त्यांच्या ते कर्मचाऱ्यांसाठी नेमणूक, सेवा शर्ती वगैरे हे कोण, संसद ठरवतं. पुढची कन्सेप्ट सभागृह नेते म्हणजे लीडर ऑफ हाऊस. लीडर ऑफ हाऊस. 2 हाऊसेस आहेत, लोकसभा आणि राज्यसभा. सर्वसाधारणतः लोकशाही असणाऱ्या देशांमध्ये आणि विशेष करून पाश्चिमात्य देशांमध्ये विरोधी पक्षांना अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. साधारणतः सर्व लोकशाही देशांमध्ये आणि विशेष करून पाश्चात्य देशांमध्ये विरोधी पक्षाला अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. किंबहुना सत्ताधारी पक्षापेक्षा सुद्धा विरोधी पक्षाचं जास्त महत्त्व असतं. याचं कारण म्हणजे लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष हा निरंकुश होऊ नये आणि जनतेचा आवाज त्याने ऐकावा आणि लोकांचे प्रॉब्लेम संसदेमध्ये मांडले जावेत, याच्यासाठी सत्ताधारी पक्षापेक्षा विरोधी पक्ष हा जास्त महत्त्वाचा असतो आणि तसं मानलं जातं. कारण सक्षम विरोधी पक्ष असेल व विरोधी पक्षांच्या मतांना योग्य तो मान दिला जात असेल तरच खरी लोकशाही अस्तित्वात राहते. कारण मुळात लोकशाही म्हणजे काय, आपण मुळात पूर्वीची राजेशाही, हुकुमशाही, पारतंत्र्य याच्यातनं लोकशाहीमध्ये कशासाठी आलो, याच्यासाठी आलो की
आपल्यावर राज्य करणारी जी लोक आहेत ती निरंकुश नसली पाहिजेत. आणि इन एनी केस याच्यापूर्वी आपण बघितलेलं आहे की कधीही आपण जर बघितलं कुठल्याही देशामध्ये आणि भारतामध्ये पण, तर जो सत्ताधारी पक्ष असतो त्याला साधारणतः फार फार तर 35 ते 38% दरम्यान मतं असतात. म्हणजे उर्वरित जवळपास 60 ते 65% मतं ही सत्ताधारी पक्षाकडे नसतात, विरोधी पक्षांमध्ये ती वाटली गेलेली असतात. याचा अर्थ काय की म्हणून विरोधी पक्षांचं ऐकणं, त्यांना मानाचं स्थान देणं, त्यांना योग्य तो सन्मान देणं, त्यांचं ऐकणं हे सत्ताधारी पक्षाचं काम असतं, राईट. आणि ते असले तरच लोकशाही अस्तित्वात असते. अन्यथा मग जर सत्ताधारी पक्षाने निरंकुशपणे काम करायचं असेल किंवा विरोधी पक्ष नकोच, त्याचं अस्तित्वच नको, असं जर टेंडन्सी कुठल्याही देशात तयार होत असतील तर याचा अर्थ मग ती लोकशाही उरली का? लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे की सगळ्यांच्या संमतीने चालणारं, तात्पुरतं बहुमतवाला पक्ष जो असतो तो तात्पुरता त्यावेळी सत्तेत असतो, पण मतं तर सगळ्यांचीच घ्यायची असतात. म्हणून विरोधी पक्ष अस्तित्वात असणे, त्याला योग्य तो मान मिळणे, त्याच्या मतांची खिल्ली न उडवणे, त्यांनी जी जी मतं प्रदर्शित केलेली आहेत त्यांना योग्य तो सन्मान देणं, ते कन्सिडर करणं हे सत्ताधारी पक्षाचं काम असतं. आणि त्याच्यामुळे जर सक्षम विरोधी पक्ष नसेल किंवा विरोधी पक्षाचं अस्तित्व हे अर्थहीन आहे असं सत्ताधारी पक्षाचं मत असणं हे लोकशाहीच्या दृष्टीने कुठल्याही देशामध्ये धोकादायक असतं. आणि म्हणून याच्या बाबतीत बहुसंख्य विचारवंत आणि दूरदृष्टी नेत्यांमध्ये सहमती आहे. ब्रिटनमध्ये तर असं आहे की एक शॅडो कॅबिनेट असते ब्रिटनमध्ये, ज्यांना इनफॅक्ट जी मॉडर्न लोकशाही आहे ती ब्रिटनने भारतामध्ये आणली, ज्याला आपण आधुनिक लोकशाही आता ज्या प्रकारची आहे ती. तर ब्रिटनमध्ये तर विरोधी पक्ष इतका स्ट्रॉंग असतो किंवा त्याला इतका मान असतो की विरोधी पक्षाचं एक शॅडो कॅबिनेट असतं, सत्ताधारी पक्षाचं कॅबिनेट असतं, बरोबर, म्हणजे मंत्रिमंडळ, आणि विरोधी पक्षांचं शॅडो कॅबिनेट असतं. शॅडो म्हणजे काय? सावली. शॅडो कॅबिनेट असं असतं की जो सत्ताधारी पक्षाचा एक एक मंत्री आहे त्या प्रत्येक मंत्रीसाठी विरोधी पक्षाचा एक प्रतिमंत्री असतो, आणि म्हणून त्याला आपण शॅडो कॅबिनेट म्हणजेच काय, आपण प्रतिमंत्रिमंडळ म्हणू शकतो. तर प्रमुख विरोधी पक्ष हा सत्ताधारी पक्षाच्या मंत्रिमंडळाप्रमाणेच आपले एक प्रतिमंत्रिमंडळ तयार करतो. सरकारच्या प्रत्येक मंत्र्यासाठी विरोधी पक्षाचा एक मंत्री असतो आणि विरोधी पक्षाचे प्रतिमंत्रिमंडळ सत्ताधारी पक्षाच्या प्रत्येक धोरणावर आणि निर्णयावर बारीक लक्ष ठेवून त्याची योग्य अयोग्यता जनतेसमोर आणते आणि पुन्हा भविष्यात नवीन मंत्र्यांचं प्रशिक्षण व्हावे हा देखील उद्देश असतो. म्हणजे असं की समजा एक अर्थमंत्री आहे तर विरोधी पक्षाचा पण एक अर्थमंत्री असतो, तो इनफॉर्मली त्या अर्थमंत्र्यावर लक्ष ठेवतो, ऍक्च्युअल जो अर्थमंत्री त्याच्यावर. परराष्ट्रमंत्री असेल ऍक्च्युअल सत्ताधारी पक्षाचा, तर विरोधी पक्षाचा एक प्रतिपरराष्ट्रमंत्री असतो, तो त्या परराष्ट्रमंत्र्यावर लक्ष ठेवत असतो. याला शॅडो कॅबिनेट म्हणतात. म्हणजे इतकी ती स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन आहे आणि विरोधी पक्षाचं इतकं महत्त्व आणि इतका मान तिथे आहे. आणि म्हणून आयव्हर जेनिंग्ज यांनी विरोधी पक्ष नेत्याला पर्यायी पंतप्रधान असं म्हटलेलं आहे. ओके, तर विरोधी पक्ष नेत्याला मंत्रिपदाचा दर्जा दिलेला असतो आणि सरकारद्वारे त्याला पगार आणि भत्ते देखील दिले जातात. ओके, हे तिथलं. अमेरिकेमध्ये सत्ताधारी पक्षाच्या सभागृहातील नेत्याला बहुमताचा नेता म्हणतात, म्हणजे मेजॉरिटी लीडर. तर विरोधी पक्ष नेत्याला अल्पसंख्यांचा नेता म्हणजे मायनॉरिटी लीडर असं म्हटलं जातं. मग या बेसिसवर याला थोडं थोडं पॅरलल जाणारं भारतामध्ये जी व्यवस्था आहे ती म्हणजे सभागृह नेते आणि विरोधी पक्ष नेते. तर सभागृह नेता म्हणजे लीडर ऑफ हाऊस. आपण सभागृह नेत्याच्या आधी बॅकग्राऊंड बघितली की विरोधी पक्षाचं महत्त्व का आहे, ते पाश्चिमात्य देशांमध्ये काही एक्झाम्पल्स कशी आहेत. मग आता आपण भारताचं बघूयात. तर भारतामध्ये एक पद असतं सभागृह नेता, लीडर ऑफ हाऊस. लोकसभेच्या नियमानुसार पंतप्रधान हे लोकसभेचे नेते असतात, म्हणजे लीडर ऑफ हाऊस ऑफ लोकसभा, म्हणजे लोकसभेचे लीडर ऑफ हाऊस किंवा लोकसभेचे सभागृह नेते कोण असतात? पंतप्रधान असतात. मात्र ते लोकसभेचे सदस्य नसले तर पंतप्रधान अशा एका
नेत्याला सभागृहाचा नेता म्हणून जाहीर करतात की जो लोकसभेचा सभासद पण आहे आणि मंत्रिमंडळात मंत्री देखील आहे. म्हणजे समजा पंतप्रधान हे लोकसभेतले खासदार नसले, समजा पंतप्रधान हे राज्यसभेतले खासदार आहेत, ओके, मग ते लोकसभेचे नेते होऊ शकत नाही, कारण ते जरी पंतप्रधान असले पण ते लोकसभेचे सभासद नाहीत, ते राज्यसभेचे आहेत. मग त्या केसमध्ये पंतप्रधान लोकसभेचे नेते होऊ शकत नाही, कारण ते लोकसभेचे सभासद नाहीत. मग ते काय करतात, पंतप्रधान स्वतः अशा एका लोकसभेच्या सभासदाला लीडर करतात की जे मंत्री पण आहेत, म्हणजे मंत्री पण आहेत आणि लोकसभेचे सभासद पण आहेत, अशा एकाला ते नॉमिनेट करतात लीडर ऑफ हाऊस म्हणून, लोकसभेचे सभागृह नेते म्हणून. याच पद्धतीने राज्यसभेमध्ये देखील सभागृह नेते असतात. अशाच पद्धतीने राज्यसभेमध्ये एक सभागृह नेता असतो. म्हणजे लोकसभेमध्ये एक, राज्यसभेमध्ये. लोकसभेमध्ये नॉर्मली कोण असतं, पंतप्रधान. आणि जर पंतप्रधान लोकसभेचे सभासद नसले तर मग पंतप्रधान लोकसभेतल्याच एका सभासदाला लीडर ऑफ हाऊस करतात की जे लोकसभेचे सभासद पण आहेत आणि मंत्री पण आहेत, अशा माणसाला. याची नेमणूक पंतप्रधान करतात. कोणाची, राज्यसभेतले पण जे लीडर ऑफ हाऊस असतात, सभागृह नेते असतात, राज्यसभेचे सभागृह नेते, यांची पण नेमणूक पंतप्रधान करतात. आणि ते राज्यसभेचे सभासद आहेत आणि मंत्रिमंडळात देखील आहेत असे पाहिलं जातं. म्हणजे मग राज्यसभेचे लीडर निवडताना साधारणतः काय पाहिलं जातं की एकतर ते राज्यसभेचे सभासद पाहिजे, तरच राज्यसभेचे लीडर होतील, आणि प्लस मंत्रिमंडळात पण असतील तर आणखी चांगलं. सो नॉर्मली अशा माणसाला निवडलं जातं की जे राज्यसभेचे सभासद आहेत आणि प्लस मंत्रिमंडळात देखील आहेत. नेमणूक कोण करतात, पंतप्रधान. सभागृहांचे दोन्ही नेते आपापल्या सभागृहात उपनेत्यांची म्हणजेच डेप्युटी लीडरची नेमणूक सुद्धा करू शकतात, कंपल्सरी नाही. आणि सभागृह नेते हे संसदेच्या कामकाजावर प्रचंड प्रभाव टाकू शकतात. आता दुसरं पद आहे ते म्हणजे विरोधी पक्ष नेते, लीडर ऑफ ऑपोजिशन. संसदेच्या प्रत्येक सभागृहात एका विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक केली जाते. प्रत्येक सभासद, म्हणजे लोकसभेमध्ये एक विरोधी पक्ष नेते असतात, राज्यसभेमध्ये एक विरोधी पक्ष नेते असतात. त्या सभागृहाच्या एकूण सभासद संख्येच्या किमान 10% सभासद असणाऱ्या सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना हे पद दिलं जातं. पण अट काय आहे, समजा लोकसभा आहे तर लोकसभेमध्ये समजा लोकसभेची स्ट्रेंथ आपण 543 घेतली तर 543च्या किमान 10% म्हणजे 54.3 म्हणजे किमान 55 खासदार ज्यांचे असतील, किमान 55, मॅक्सिमम किती असू शकतात, तर किमान 10% म्हणजे 55 ज्यांचे सभासद असतील अशा सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याला हे पद दिलं जातं. दुर्दैवाने भारतामध्ये अलीकडच्या काळात प्रमुख विरोधी पक्षाला देखील एवढ्या जागा नाही आहेत. ओके, म्हणजे काँग्रेसला मला वाटतं 45 की 46 काहीतरी आहेत. सो या पदाचा एक प्रॉब्लेम आहे. ओके, त्याला कारण ही कंडिशन काय आहे की किमान 10% पाहिजेत. मग किमान 10% ज्यांच्याकडे 55, कमीत कमी 55 जागा आहेत, अशा समजा 3 पक्ष असतील तर मग त्या तिघांमध्ये ज्याला सगळ्यात जास्त जागा आहेत त्याचे जे नेते आहेत, संसदीय नेते, त्यांना विरोधी पक्ष नेते म्हणून हे दिलं जातं. 1969 मध्ये पहिल्यांदा विरोधी पक्ष नेते पदाच्या संकल्पनेचा स्वीकार करण्यात आला. कधी, 1969 मध्ये. आणि 1977 मध्ये विरोधी पक्ष नेते पदांना कायदेशीर मान्यता देण्यात आली. कधी, 1977 मध्ये, म्हणजे जेव्हा माझा जन्म झाला होता, लक्षात ठेवण्यासाठी. म्हणून मंत्रिपदाचा दर्जा आणि त्यानुसार पगार, भत्ते आणि सोयीसुविधा त्यांना मिळला जातो. कोणाला, म्हणजे विरोधी पक्ष नेत्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला जातो आणि त्यानुसारचे भत्ते, पगार वगैरे मिळतात. लक्षात ठेवा, हे विरोधी पक्ष नेत्याला मंत्रिपदाचा दर्जा असतो. आणि त्याचं काय काम असतं, सत्ताधारी पक्षाची धोरणं, त्यांचे सरकारचे निर्णय यांचं विश्लेषण करणे, टीकात्मक विश्लेषण करणे, त्यावर टीका करणे, काही परिस्थितीत पर्यायी सरकार तयार करणे आणि दोन्ही सभागृह मिळून विरोधी पक्षाच्या आवाजाला बुलंद करणे हे त्यांचं काम असतं. आणि कधी जर अशी सिच्युएशन निर्माण झाली की सत्ताधारी पक्षाकडे तेवढं क्लिअर मेजॉरिटी नसली आणि त्याच्यावर अविश्वास ठराव वगैरे पास झाला किंवा सरकार डळमळीत झालं किंवा त्यांनी राजीनामाच दिला, अशा केसेसमध्ये पर्यायी सरकार तयार करणं हे सुद्धा काम विरोधी पक्ष नेत्याचं असतं.
कारण त्यांच्याकडे सगळ्यात जास्त सत्ताधारी पक्षानंतरच्या सगळ्यात जास्त जागा त्यांच्याकडे असतात. तर हे आहे विरोधी पक्षनेते पद, राईट. अशा पद्धतीने आपण सभापती, उपसभापती यांच्या संदर्भातल्या परंपरा, त्यानंतर प्रोटेम स्पीकर, आजच्या याचा फार महत्त्वाचा भाग होता प्रोटेम स्पीकर, आणि त्याच्यानंतर सभागृह नेते, लीडर ऑफ हाऊस आणि लीडर ऑफ ऑपोजिशन या कन्सेप्ट बघितल्या. पुढच्या कन्सेप्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू व्हेरी मच.